नवीन ज्या महिला संपर्कात येतात की त्या कशामुळे आलेल्या असू शकतील. एखादी केस सॉल्व्ह करायला गेल्यात किंवा नाही गेल्यात पण त्यांना कळलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक आले म्हणून त्या आल्या. तर त्या महिलांचा रिस्पॉन्स काय असतो, म्हणजे चळवळीकडे बघण्याचा त्यांचा आणि एकंदरीत इंडिव्हिज्युअल त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो? खरा चांगला असतो. म्हणजे त्या अतिशय उत्सुकतेने बघतात. त्यांना असं वाटतं की हे अरेच्छा हे असं आहे का, हे मी असा कधी विचारच नव्हता केला. मुद्दा असा आहे की ते लागलीच सोडतील ती गोष्ट असं नाही, पण ते विचार करायला सुरुवात करतात. हे अतिशय महत्वाचं आहे. या सगळ्या कार्यक्रमांमधनं बऱ्याच वेळेला नंतर महिला भेटायला येतात की अरे हे तुम्ही असं केलं, हे आमच्यानं असं होत होतं, आमच्याकडे असं असं होत होतं, हे आम्हाला माहित नव्हतं. अशा पद्धतीचं सांगितलं जातं. आता आम्ही ज्या वेळेला व्रतवैकल्य कर्मकांडांच्या बद्दल बोलतो त्याला मी नेहमी हटकून एक प्रश्न विचारते की असं कुठलं व्रत आहे की जे पुरुष बाईसाठी करतो. तर त्या अशा मौनव्रत कोणी, कारण हा प्रश्नच त्यांना आतापर्यंत पडलेला नाहीये ना. हा प्रश्न पण हा प्रश्न पडल्यावर ते विचार करायला लागतात. जेव्हा आपण प्रश्न एखादा त्यांच्यासमोर टाकतो ना, तो प्रश्नाचा जो किडा आहे ना तो जर एकदा डोक्यात शिरला तर तो राहतो. खरंय, तो राहतो. त्या विचार करतात, त्या भले कदाचित लागलीच त्याचा नाही होणार, हे करू शकणार नाही, कारण ही अपोजिट इतका पगडा आहे. तिची इतर कौटुंबिक काही बंधनं असतील, सामाजिक बंधनं असतील, पण त्यांना हा प्रश्न पडायला लागतो. आणि प्रश्न पडणं हे अतिशय माणसाचं खरं लक्षण आहे.